नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. आरेवाडीची डाळिंब जलसंपदा मंत्र्यांकडे दुष्काळी मातीत जिद्दीने फुलवलेल्या नंदनवनाची अनुभूती. आरेवाडी विशेष प्रतिनिधी. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात वसलेले आरेवाडी हे केवळ एक गाव राहिलेलं नाही, तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बिरोबा देवाच्या वास्तव्याने पवित्र झालेली एक आध्यात्मिक भूमी आहे. याच ऐतिहासिक आणि पावन आरेवाडीच्या बिरोबा वनात नुकताच घडलेला एक प्रसंग या मातीतील ताकदीची आणि अफाट कष्टाची साक्ष देणारा ठरला. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरेवाडी बिरोबा वनात भेट दिली. या विशेष दौऱ्यादरम्यान जत विधानसभा मतदारसंघाचे आक्रमक व लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीत एक अत्यंत सुवर्ण क्षण अनुभवायास मिळाला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरेवाडी बिरोबा देवस्थानचे पुजारी तथा आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक असलेल्या सुरेश अरविंद कोळेकर यांच्या शेतीला प्रत्यक्ष भेट दिली. गरिबीच्या आणि प्रतिकूलतेच्या काटेरी वाटेवर चालूनही सुरेश कोळेकर यांनी आपल्या शेतीत फुलवलेले यश आणि कष्ट पाहून खुद्द मंत्र्यांसह उपस्थितांचे डोळे दिपले आणि त्यांनी या कष्टाळू पुजाऱ्याचे भरभरून कौतुक केलं. कोण आहेत सुरेश कोळेकर? हा प्रश्न विचारताच अंगावर काटा आणणारा त्यांचा खडतर जीवन प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. अत्यंत हालाकीची आणि बेताची आर्थिक परिस्थिती, पाण्याचा अभाव आणि रोजच्या जगण्याचा संघर्ष अशा वाळवंटातही सुरेश कोळेकर यांनी कधीही हातबलता पत्करली नाही. एका बाजूला कुलदैवत श्री बिरोबाची अहोरात्र निष्काम सेवा आणि दुसऱ्या बाजूला पोटाची खळगी भरण्यासाठी करावी लागणारी कसरत, अशा दुहेरी कात्रीत त्यांचे आयुष्य गेले. पारंपरिक देवाची सेवा करत मिळणाऱ्या मोजक्या उत्पन्नातून त्यांनी प्रामाणिकपणे आपला संसार चालवला. त्यांच्या या संसारात आज त्यांच्या वृद्ध आई, खंबीरपणे पाठीशी उभी असलेली पत्नी आणि शिक्षणाच्या उंबरट्यावर असणारी 2 लहान मुले, ज्यापैकी एक चिमुकला नुकताच अंगणवाडीत शिकत आहे, असा परिवार आहे. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष करणाऱ्या या कुटुंबाने गरिबीची मळभ कधीही आपल्या निष्ठेवर येऊ दिली नाही. सुरेश कोळेकर यांचे आयुष्य म्हणजे जणू वाळवंटात फुललेल्या एखाद्या कल्पवृक्षासारखे आहे. ज्याप्रमाणे एखादे रोप सर्व संकटावर मात करीत माती भेदून आकाशाशी स्पर्धा करते, अगदी तसे सुरेश कोळेकर यांनी आपल्या आयुष्यातील आभाळ एवढ्या संकटांना कष्टाच्या जोरावर पुरून उरले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावर अफाट श्रद्धा ठेवून त्यांचा प्रत्येक शब्द आदेश मानणारा हा कार्यकर्ता राजकीय क्षेत्रात जितका निष्ठावान आहे, तितकाच तो आपल्या मातीशी एकरूप झालेला सच्चा शेतकरी आहे. आज जेव्हा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या शेतीची पाहणी केली, तेव्हा एका सामान्य पुजाऱ्याच्या आणि कार्यकर्त्याच्या शेतातील नंदनवन पाहून उपस्थितांना सुखद धक्का बसला. दुष्काळी मातीवर मात करत त्यांनी उभी केलेली डाळिंबाची बाग आणि एकूणच शेतीचा हा परिसर एखाद्या सुंदर स्वप्नासारखा भासत होता. प्रतिकूल परिस्थितीत चिखलात कमळाप्रमाणे उमलून आलेले त्यांचे कर्तृत्व पाहून कष्टाशिवाय जगात दुसरे कोणतेही मोठे दैवत नाही, या सत्याची पुन्हा एकदा प्रचिती आली. सुरेश कोळेकर यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नसून जत तालुक्यातील मातीतल्या जिद्दीचे, स्वाभिमानाचे आणि प्रामाणिक कष्टाचे ते एक तेवते असलेले अनमोल प्रतीक बनले आहेत. जलसंपदा मंत्र्यांसमोर जेव्हा आरेवाडीच्या या डाळिंबाच्या बागेची आणि संघर्षाची गाथा आली, तेव्हा साऱ्यांनीच या कष्टाळू माणसाच्या कामाचे कौतुक केलं. या संपूर्ण घटनेमुळे आरेवाडीच्या या सुपुत्राच्या कार्याचा सुवास आता संपूर्ण जगभर दरवळू लागला असून एका सामान्य पुजाऱ्याने आपल्या कष्टाच्या जोरावर लिहिलेला हा यशाचा सुवर्ण अध्याय आगामी काळात अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरणार, यात शंका नाही. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, कवठेमहांकाळ, सांगली. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.